त्यासोबत आपल्याला माहिती आहे की आता आपण मोठ्या प्रमाणात आपल्याकडच्या ज्या प्राथमिक सोसायट्या आहेत यांना ॲग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये परिवर्तित करतो आहोत। त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी ॲग्री बिझनेसचे प्रपोजल्स देतो आहोत। मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे या दृष्टीने छोटे शेतमालावर प्रक्रिया करणारे केंद्र हे देखील आपण त्या सोसायट्यांच्या माध्यमातून सुरू करतो आहोत। त्याकरताही 2100 कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यामुळे एकूणच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आपण आता निर्णय घेतला शेतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना अडचण आली की आपण मदत करतो, पण हे क्षेत्र मदतीपुरतं राहू नये तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढली पाहिजे। या दृष्टीनं 5000 कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून टाकायचे असा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे, ज्यातनं शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात परिवर्तित होईल। आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला। लोक म्हणायचे इलेक्शन पुरतं निर्णय आहे, इलेक्शन संपलं की बिल पाठवणार। आता इलेक्शन संपूनही 6 महिने झाले, कोणाला बिल पाठवलं नाही। 5 वर्ष कोणाला बिल येणार नाही, सर्वांना मोफत वीज असेल। आणि त्यासोबत आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम सुरू केलेलं आहे। आमचा प्रयत्न आहे डिसेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण करू। त्यानंतर आमच्या हिंगोलीच्या सर्व शेतकऱ्यांना केवळ मोफत वीज नाही, दिवसा 12 तासाची वीज 365 दिवस आम्ही देणार आहोत। रात्रीच्या विजेची काळजी करायचं किंवा रात्री जाऊन साप विंचूंच्या सानिध्यामध्ये शेती आम्हाला करावी लागते, ही सातत्याने शेतकऱ्यांची ओरड ही पूर्णपणे त्या ठिकाणी आपण थांबवतो। आपल्याला कल्पना आहे मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आपण आणली आणि या योजनेच्या माध्यमातून आता जो सौर कृषी पंप मागेल त्याला आपण तो देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे। हे सगळं होत असताना तानाजीरावांनी जो मुद्दा मांडला तो देखील महत्त्वाचा आहे। मागच्या काळात माझ्या पाठीमागे लागून त्यांनी हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष वेगळा करून घेतला। आता वेगळा झालेला अनुशेष आपल्याला भरायचा देखील आहे। मगाशी सांगत होते येलदरी आणि सिद्धेश्वर वरनं आपल्याला जर पाणी मिळालं तर हिंगोली जिल्ह्याला त्याचा फायदा होईल। पण मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका,